आज मी बनवत आहे खूपच इझी आणि टेस्टी स्नॅक्स रेसिपी पोटॅटो 65। ही एकदम फेमस झालेली रेसिपी आहे। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी। इव्हनिंग टाइमला काही तर खाण्याची इच्छा झाली असेल तर पटकन असा हा 10 मिनिटात बनून रेडी होतो असा हा पदार्थ आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा। चला तर मग सुरुवात करूयात। मी इथे 5 ते 6 आलू घेतलेले होते, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। सर्वजण इथे वेगवेगळ्या पद्धतीने करतात। कोणी आधी आलू उकडून पण त्याला बनवतात, मी इथे तसे केले नाही, मी थोडा वेगळ्या पद्धतीने केलेले आहे। सर्वात आधी मी कच्च्या आलूला वरचं साल काढून घेतलेले आहे। अशा प्रकारे सर्व आलूचे मी साल काढून घेतलेले आहे। नॉर्मली कोणी कसं करतं की आधी आलूला उकडून मग त्यावरती साल काढतात, मग कट करून त्याला फ्राय करतात। मी इथे आधीच साल काढून त्याला कट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे थोडं मोठ्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता इथे सर्व आलू मी इथे कट करून घेतलेले आहे। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आता इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सर्व आलू मी इथे कट करून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। पाण्याला छानपैकी उकळ आलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि जे कट करून घेतलेले आलू होते त्याला मी इथे घालून घेतलेलं आहे। आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी एक उकड काढून घ्यायची आहे, जास्ती वेळ शिजवून घ्यायचं नाही। नॉर्मली आपण फ्रेंच फ्राय कसे करतो ना त्याचप्रमाणे ते करायचं आहे। आता याला छानपैकी आपल्याला उकड काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे 2 मिनिटासाठी मी इथे उकळून घेतलेलं आहे। आता मी याला साईडला काढून घेणार आहे। त्याच प्रमाणात ते उकळून झालेले आहेत की नाही ते समजण्यासाठी तुम्ही बघू शकता मी इथे चाकूच्या सहाय्याने बघत आहे। छानपैकी उकळून झालेलं आहे, जास्ती देखील शिजलेत ना तर याला फ्राय करता येणार नाही। आता यातलं पाणी काढून घेऊया, त्याला छानपैकी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। त्यामुळे मी वरून थोडंसं थंड पाणी घालत आहे, म्हणजे त्यामधलं जे गरम कन्सिस्टन्सी असतं ना ते निघून जाईल, हे पूर्णपणे थंड होतील। आता इथे एका पातेल्यामध्ये मी 3 चमच इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 ते 3 चमच इतकं राईस फ्लोअर पण घेतलेला आहे। तुम्ही कोणतं ते एकही वापरलात तरी चालेल, पण दोन्ही घातलं ना खूप मस्त होतील। थोडंसं गरम मसाला, थोडंसं धनेपूड घातलेलं आहे, 1.5 चमच इतकं लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर थोडंसं ऑरेगनो घातलेलं आहे, जे आपण पिझ्झावरती घालतो, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याचं छानपैकी पेस्ट बनवून घ्यायचं आहे। जास्ती पातळी नाही आणि जास्ती घट्टही झालं नाही पाहिजे, तुम्ही बघू शकता इथे। आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जे आपण आलू उकळून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आपल्याला याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण याची आधी उकळ काढून घेतली होती, त्यामुळे याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। त्याचबरोबर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले आहे मी। आता याला छानपैकी तेल गरम झाल्यानंतर हाय पण होऊ नये, जास्ती मीडियम लागलं पाहिजे। बघू शकता तुम्ही येते जास्ती हाय जर असलं ना एकदम करपल्यासारखे होतील, मधल्या बाजूने छानपैकी तळले जाणार नाही। तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता आवडीनुसार तुमच्या। आता याला छानपैकी मी तळून घेणार आहे मीडियम फ्लेवर। बघू शकता तुम्ही इथे एकदम क्रिस्पी आणि मस्त असे हे पोटॅटो 65 बनवून रेडी होतात। सर्वजण आवडीने खातील, लहान असो या मोठे सर्वांना आवडतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एके छानशा रेसिपी बरोबर। तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता मी इथे थोडं करून सर्व तळून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही इथे एकदम मस्त असे क्रिस्पी पोटॅटो 65 बनवून रेडी होतात। आता हे सर्व तळून झाल्यानंतर मी एका साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता एकदाच हे सर्व तळून झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर मी आता ज्या पॅनमध्ये मी तळून घेतले होते ना त्याच पॅनमध्ये फक्त 1 ते 1.5 चमच इतकं तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये लांब असं कट करून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे, पण लाल तिखट घातलं होतं त्या प्रमाणात मी फक्त इथे 3 हिरवी मिरची कट करून घातलेली आहे आणि लसूण पण बारीक असं कट करून घातलेलं आहे। अशा प्रकारे जर लसूण घातलात ना खूपच छान असा टेस्ट येतो, त्यामुळे मी असं कट करून घातलेलं आहे। आता हे छानपैकी सर्व फ्राय झाल्यानंतर आपल्याला जे आपण आलू तळून ठेवलं होतं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। ते यामध्ये छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपण यावरती थोडंसं
सोया सॉस घालायचा आहे, त्यावर रेड चिली सॉस घालायचा आहे, आणखीन ग्रीन चिली सॉस. यामध्ये मी ग्रीन चिली सॉस घातलेला व्हिडिओ एडिटिंगमध्ये डिलीट झालेला आहे, तुम्ही थोडंसं घालू शकता. आता याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जास्त वेळ फ्राय करायचं नाही, फक्त मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद केला पाहिजे. मस्त आपले हे पोटॅटो 65 बनून रेडी आहेत. तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर.